नमस्कार. आजची रेसिपी आहे आपली अंडा विथ पराठा बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: ऑनियन मी चॉप करणार आहे, कोरिअँडर चॉप करणार आहे, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, हळद, ऑर्गॅनिक. आपण बटर घेणार आहोत, त्याचबरोबर चीज. तर आजची रेसिपी आहे आपला एग पराठा. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलेलंच आहे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. श्री साळुंखे चॅनलला आपण लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन. बघू शकता. आधी आपण ऑनियन चॉप करूया. ऑनियन चॉप झालेलं आहे. आता आपण कोरिअँडर चॉप करूया. बघू शकताय. तुम्ही ग्रीन चिल्ली पण टाकू शकताय, रेड चिल्ली पावडर पण टाकू शकताय. असं काही नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टमॅटो, ऑनियन, इतर काही वस्तू पण ॲड करू शकताय. पण ऑनियन चॉप केलेलं आहे. ऑनियन चॉप करून झालेलं आहे. 2 अंडी मी घेतलेले आहे. आता फोडणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय. रेड चिल्ली पावडर, ऑर्गॅनिक हाफ टेबलस्पून, थोडंसं टर्मरिक पावडर, चवीनुसार सॉल्ट. आधी आपण हे मिक्स करूया चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे आपण आधी मिक्स करत आहोत. आता आपण कोरिअँडर आणि ऑनियन ॲड करणार आहोत. आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे याला चांगल्या प्रकारे आपण फेटून घ्यायचं आहे. बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन चिल्ली चॉप करून बारीकली टाकू शकताय, पण मी ॲड करणार नाही कारण की माझ्या मुलाला आवडत नाही. म्हणून मी थोडंसं हलकंसं टाकणार आहे. चिल्ली पावडर टाकणार आहे. छोटा स्पून आहे. रेड चिल्ली पावडर टाकलेली आहे, होममेड आहे. अशी मी तुम्हाला शुगर दाखवलेलं नाही आहे. हाफ टेबलस्पून एकदम किंचित अशी टाकायची आहे. शुगर आहे आणि चांगली एक टेस्ट येणार आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. तर आता आपण दुसरी रेसिपी स्टार्ट करूया. आता पीठ मळायला घेऊया. गव्हाच्या पिठाचं बनवणार आहे. एग फ्रेंच फ्राय बनवणार आहे. आपलं हे बेटर रेडी आहे. आता आपण पीठ मळायला घेऊया. चला तर मग रेसिपी बघूया पुढे. श्री साळुंखे चॅनलला आपण लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. मी थोडंच बनवणार आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण ह्याला चाळून घेऊया. 1 वाटी आहे. अशा प्रकारे मी चाळत आहे. बघू शकता आपण. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. आजची रेसिपी ही एग फ्राय रेसिपी. आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं सॉल्ट आणि थोडंसं आपण तेल टाकून पाण्याने मळणार आहोत. चला तर मग पुढची रेसिपी बघूया. थोडंसं सॉल्ट मी टाकणार आहे. हाफ टेबलस्पून मी तूप टाकणार आहे. आधी हे सर्व मिक्स करून घेऊया. नंतर पाण्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही दुधाच्या साहाय्याने मिक्स करू शकताय. अशा प्रकारे आपण मिक्स झालेलं आहे. थोडं पाणी ॲड करून असा बॉल तयार करायचा आहे. आपण तुम्ही हाताच्या साहाय्याने करा किंवा स्पूनच्या साहाय्याने करा. पीठ चांगल्या प्रकारे आपण मळून घेणार आहोत. बघू शकताय. थोडं करून हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मळलं जातं. बघू शकताय. अशा प्रकारे बघू शकताय आपण डो तयार केलेला आहे. हाताच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित आणि परफेक्टली बनतो. चटपट होतो. म्हणून आपण हे बघू शकता. थोडंसं आपण ऑइल टाकून 2 मिनटं आपण झाकण मारून याला ठेवायचं आहे. थोडंसं ऑइल ॲड करा. अशा प्रकारे ऑइल ॲड करत आहे. आणखीन एकदा आपण याला मळून घेऊया. बघू शकता. 2 मिनटं ह्याला झाकण मारून आपण ठेवूया. कपडा आपण थोडासा असं करून ठेवूया ह्याला झाकण. 2 मिनटं झाले आहेत. परत एकदा आपण ह्याला मळूया आणि बॉल करून घेऊया ह्याचे. अशा प्रकारे एकसारखे आपण पेढे बनवून घेतलेले आहे. चला तर मग आता आपण लाटून घेऊया ह्याला. पेढे घेऊया. एक छोटासा बॉल घेऊया, ह्याच्यावरती ठेवूया आणि ह्याला आपण लाटून घेऊया. आधी मोठे बनवायचं आहे.
तुम्ही तूप किंवा तेल किंवा तुम्हाला आवडीनुसार बटर यूज करू शकता ह्याला ॲप्लाय करण्यासाठी. मी तुपाचा हात मारणार आहे. थोडंसं तूप मी ॲड करणार आहे, बटर ॲड करणार आहे. लावलं आता आपण थोडंसं सुकं पीठ टाकूया आणि ह्याला असं फोल्ड करूया. इकडे असं करूया. सुकं पीठ घेऊया. स्क्वेअरमध्येच आपण करणार आहोत. लाटून घेऊया स्क्वेअर. जास्त पातळ नाही करायची, आपण जाडच ठेवणार आहोत. अशा प्रकारे गॅस ऑन करून पॅन गरम होते. थोडंसं बटर ॲड करूया. सगळीकडे गॅसचा फ्लेम लो करूया. अशा प्रकारे बघू शकता. आता आपण चपाती टाकूया, फ्राय करूया चांगलं. जे बटर घेतलेलं आहे आपण अप्लाय करूया. पहिलं थोडंसं हलकंसं आपण फ्राय करायचं आहे. थोडंसं फ्राय करूया. गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा आहे. पलटी करूया. आता पलटी करूया, बघू शकता. आणि जी ही आहे ही साईड ती आपण ओपन करणार आहोत. बघू शकताय गॅसचा फ्लेम मी लो केलेला आहे. हे बघू शकता. अशा प्रकारे मी ओपन करणार आहे, ह्याच्यामध्ये भरणार आहे. अशा प्रकारे आपण पिशवी बनवून घेणार आहोत. बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. जे बॅटर आहे ते आपण टाकणार आहोत. अशा प्रकारे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने पूर्ण पसरवायचं आहे. हळूवार पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकताय. अशा प्रकारे आपला एक पराठा स्लो गॅसवरती आपण फ्राय करायचा आहे. चीज आहे मी अशा प्रकारे याच्यामध्ये ॲड करणार आहे. असं आपण ॲड करूया. बघू शकता. पलटी करून घ्या. गॅसचा फ्लेम लो करायचा आहे. थोडंही कच्चं राहणार नाही याची काळजी घ्यायची आपण. एक पराठा रेडी. बघू शकता. वाव, किती खुशखुशीत मस्त. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे झालेलं आहे. वाव, किती मस्त असं पिझ्झासारखं झालेलं आहे. होममेड रेसिपी श्री सावंगी चॅनलला लाईक अँड फॉलो करा. बघू शकताय. आता आपण ओपन करूया. वाव, किती फ्लफी, कच्चं कुठेही नाही आहे. चला आता आपला पराठा रेडी झालेला आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री सावंगी चॅनलला लाईक अँड फॉलो करा. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. आपण अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री सावंगी चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू. बघू शकता आजची रेसिपी एक पराठा रेसिपी. मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. आधी बघा कसं आहे. आता आपण कट करूया. बघू शकतो. वाव, ब्युटिफुल. लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. एकदम लुसलुशीत खुशखुशीत चीज पराठा एग तुम्ही बघू शकता. थँक्यू. वाव, ब्युटिफुल. चीज एग पराठा. थँक्यू. कशी पुरीसारखी फुगली आहे. टम्मा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
अशी झालेली आहे. अशा प्रकारे आपण दुसरीही बनवलेली आहे. थँक्यू. अशा प्रकारे पडदे बघू शकता. आता आपण टाकूया. गॅसचा फ्लेम फास्ट आहे, बघू शकते. चांगलं भाजलेलं आहे पूर्ण असं. आता आपण प्रेस करूया आणि सर्व करून ठेवूया. गॅस बघू शकता किती चांगला आणि टेस्टी आणि हेल्दी झालेला आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा.